मित्रांनो, एकसाचं मैदान आणि आपल्या इथे अजून एक गुलालाचं मानकरी दिसतात. मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि याचं नाव काय? आम्ही सासुरे गावातून आलोय. पहिल्याचं नाव सुंदर, हं. अण्णा पहिलवान सासुरे यांचा सुंदर. आज जेव्हा तुम्ही मैदानात आला त्यावेळेस काय तयारीनिशी आलेला आज? नाही, आता पायरा बघून आम्ही बोललो आज गाडी राहणारच. मग आज त्या हिशोबाने आलेलो. कुणाबरोबर नियोजन केलेलं आज? इथलाच याला आहे, बदाम म्हणून आहे. कोणत्या गटात गाडी पाहिली, कोणत्या तासावर? गट एक मध्ये पाहिली, तास एक मध्ये कडन गट काढला. आणि सेमीला? सीमेला पण कडन लागली, गाडी शेजारची बाहेर गेली, त्या कडन सीमे काढला. ड्रायव्हर कोण होता, सुट्टी मेकर कोण होता? सुट्टी मेकर आमचा लाडका सागर ड्रायव्हर धामनेरकर आणि ड्रायव्हर करण ड्रायव्हर शेवतेरकर. कोणत्या खांदी चांगला आहे आणि कोणत्या खांदी दोन्ही पाहिला? खांदी आतनं बाहेर दोन्ही खांदी बोलतो. जेव्हा पायऱ्याचं नियोजन केलं आज, ते काय बघून केलेलं, त्यामध्ये काय बघितलेलं, पळताना वगैरे बघितलेलं का त्याला? काय नियोजन ते अण्णा पहिलवान सासुरे यांनी केलेलं. कारण फोन आला की वासरू किस्त पळत आहे, तेव्हा नियोजन केलं ते. याच्या आधीच बक्षीस वगैरे, याच्या आधी गुलाल? ह्याच्या आधी त्याच 2-3 गुलाल आहेत, पण नागटांचं एक आहे, अजून 2-3 ठिकाणी गुलाल आहेत. हा गुलाल किती फरक पडेल पुढे तुमच्या नियोजनात? चांगलाच फरक पडेल, कारण पहिल्याला अडचण खूप आहे, त्यामुळे लय फरक पडणार. तुम्ही जेव्हा मैदानात आला, फाटी बघितली, फाटी पाहण्यासाठी त्यासाठी योग्य होती का आजची? योग्य काय, घरा शेजारीच आपली फाटी, त्यामुळे एक गज आपली फाटी. घराशेजारचीच फाटी. आणि तुम्ही हे सगळं स्वतः नियोजन करता का तुमच्या अजून मदतीला? ग्रुप आहेत, ते आता पुढे गेली, ती गाडी बसल्यावर पुढे बघायला गेले, पावती हे गेले पुढं. तुम्हाला गुलाल मिळाला, पण जे गटासाठी पण लढत होते आणि गट पण पास करू शकले नाही, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? त्यांनी काय अजून त्यांचा राब घ्यावा बैलांचा, ते अजून कशी पळतील ते बघावं. आगामी नियोजन कुठलं असणार आहे? काय सांगता येत नाही, चांगला पायरा आला की नियोजन होतं त्याचं. किती दिवसाच्या गॅप नव्हता होता? दिवस म्हणजे 5-1 दिवसाचा गॅप नसतो, ले त्याला राब नसतोच. तर घरी बैलगाडी ह्याला आणतो. फेरे कशी प्रॅक्टिस करता तुम्ही याची? फेरे घरात शेजारी फाटे, तिथे आपली वासर असते त्यांच्यावर शिकवतो. खुराक? खुराक काय आहे ते डाळी. अशी मोठ्या पल्ल्याची मैदान असल्यावर त्या मैदानावर कसं आहे? चांगला आहे, त्याला जेवढा पल्ला असेल तेवढा बैल पुढे पोहतो, जेवढा पल्ला असेल तेवढी गाडीवरून लावणार बैल. जेवढा पल्ला जास्त असेल तेवढं काय टेन्शन नाही. मला मुलाखतीच्या शेवटला तुमचा मोबाईल नंबर, नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव ओंकार प्रदीप मोरे, माझा नंबर 72 49 17 32 38. चालेल. तुम्हाला पुढच्या नियोजनासाठी आणि या गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.